आंब्याच्या झाडाचा गोड चमत्कार. एके दिवशी शेगावमध्ये उन्हाळ्याची दुपार होती. काही लहान मुले मोठ्या आंब्याच्या झाडाखाली खेळत होती. पण अरेलय, त्या झाडाला एकही आंबा नव्हता. मुले खूप नाराज झाले. आंब्यांशिवाय उन्हाळा म्हणजे मजाच नाही, एक मुलगा म्हणाला. तेवढ्यात त्यांना झाडाखाली शांत बसलेले गजानन महाराज दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे गोड हास्य होते. मुले म्हणाली, महाराज, या झाडाला आंबेच नाहीत, तुम्ही चमत्कार करून आंबे आणू शकता का? महाराज हसून म्हणाले, पहिले सांगा, तुम्ही झाडाला पाणी घातले का? त्याची काळजी घेतली का? मुले एकमेकांकडे पाहू लागली. नाही. महाराज प्रेमाने म्हणाले, गोड फळ हवे असेल तर आधी प्रेम द्यावे लागते. त्या दिवसापासून मुलांनी रोज झाडाला पाणी घालायला सुरुवात केली. कोरडी पाने काढली, झाडाशी गोड बोलू लागली. काही दिवसांनी झाडावर छोटी छोटी हिरवी आंब्यांची कळी दिसू लागली. मुले आनंदाने ओरडली, चमत्कार, चमत्कार. महाराज हसून म्हणाले, हा जादू नाही, हे प्रेमाचे फळ आहे. इतक्यात एक मुलगा कच्चा आंबा तोडायला गेला. अचानक एक छोटंसं माकड झाडावरून उडी मारून आंबा घेऊन पळाले. सगळे मोठ्याने हसू लागले. महाराजही हसले. ते म्हणाले, संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. योग्य वेळीस गोड फळ मिळते. काही दिवसांनी आंबे पिवळे, रसाळ आणि गोड झाले. मुलांनी ते सगळ्या गावकऱ्यांमध्ये वाटले. या गोष्टीतून काय शिकायला मिळाले? 1. प्रेम दिले तर गोड फळ मिळते. 2. काळजी घेतली तर आशीर्वाद मिळतो. 3. संयम ठेवा. 4. वाटल्याने आनंद वाढतो. त्या दिवसापासून शेगावची मुले कधीच विसरली नाहीत. शुद्ध मन आणि चांगली कृती असली. जय गजानन गुरु गजानन, गणगण गणात बोते.